भूताच्या गोष्टी आल्या की आपल्याकडे हाताची घडी आणि तोंडावर बोट धरून शांततेत ऐकण्यात येतं। बरं, असं नाही की ही प्रथा आता चालू झालेली आहे, आपल्या पूर्वजांकडून ही प्रथा चालतच आलेली आहे। बरं, आपल्याकडे काही गोंधळ नाही व्हावा, आपल्या पुढच्या पिढीला, येणाऱ्या पिढीला याच्यामध्ये काही कन्फ्युजन नाही व्हावं म्हणून त्यांनी आधीच याचं विभाजन करून दिलेलं आहे। चकवा म्हणा, चेटकीन म्हणा, हडळ म्हणा, आणि त्याच प्रकारात येतं मुंजा। विषय मुंजाबद्दल नाहीये, त्यावर भरपूर तर्क वितर्क लावण्यात येतात, त्यामुळे तो विषय वेगळा जातो। तर विषय आहे त्यावर आधारित चित्रपट आलेला आहे हिंदीमध्ये, पण जी स्टोरी, जी कथा आहे ती प्रॉपर आपल्या कोकणातली, महाराष्ट्राची। तर हा चित्रपट थिएटरमध्ये सध्या फार हवा करतोय, म्हणजे 10-11 दिवसामध्ये 50-60 कोटीचा गल्ला त्याने कमवलेला, आणि जास्त मार्केटिंग न होता हा चित्रपट थिएटरमध्ये भरपूर चालतोय सध्या। आता बघा, चित्रपट चालण्याचे भरपूर कारण आहे। सर्वात प्रथम तर एक तर हा हॉरर चित्रपट नाही, हॉरर कॉमेडी आहे, आणि हॉरर चित्रपट पाहणारा प्रेक्षक वर्ग वेगळा राहत असतो। हा हॉरर कॉमेडी आहे, त्यामुळे प्रेक्षक वर्ग सुद्धा वाढला। हॉरर कॉमेडी म्हणजे तू पाहिला असेल, स्त्री पाहिला असेल, भेडिया पाहिला असेल, रूही पाहिला असेल, सेम डायरेक्टर आदित्य सरपोतदार, सेम डायरेक्टर आहे, आपले मराठी माणूस आहे। आता अजून एक महत्त्वाचं कारण सांगत झालं, जर चित्रपट का चालतोय एवढं त्याचं कारण सांगत झालं तर चित्रपटाची स्टोरी। कारण आजकाल ना लोक स्टोरी पाहून चालली, तर स्टोरी अत्यंत चांगली आहे, त्यामुळे चित्रपट हा मस्त चालतोय सध्या। तर स्टोरी अत्यंत चांगली आहे, स्टोरी ही तुम्हाला अडकून ठेवते चित्रपटामध्ये, त्यामुळे हा चित्रपट भरपूर चालतोय। आता हॉरर कॉमेडीमध्ये तुम्ही स्त्री चित्रपट पाहिलाच असेल, म्हणजे एकदम चांगला चित्रपट म्हणलं हॉरर कॉमेडीमध्ये तर स्त्री आहे। अगले 4 रात वो शिकार पे आने वाली है। कौन? स्त्री जो पुरुषों को उठाती है और सिर्फ वस्त्र छोड़ती है। वो पहले तुम्हें तुम्हारे नाम से पुकारेगी। तुम्हें क्या करना है? फौरन चप्पल निकालो, हाथ में लो और भागो। आणि त्या टाईपमध्ये हा चित्रपट, मुंजा चित्रपट बनवण्यात आलेला आहे। चित्रपटाचा बराचसा भाग शूटिंग हे नाईटमध्ये झालेलं दिसते, ग्राफिक्स सुद्धा अत्यंत चांगले, माझ्या मते तरी अत्यंत चांगले। श्रापित है वो जगह और वो पेड़ भी जहां मुंजा की अस्थियां गड़ी। कहते हैं किसी मुन्नी से वो शादी करना चाहता था, पर उससे पहले ही उसकी मौत हो गई। उसी दिन से इंतजार में है वो अपने वंशज के। माझ्या मते तरी अत्यंत चांगले आहेत, त्यामुळे चित्रपट जर बघायचा असेल तर थिएटरमध्ये जाऊन बघा, हे पैसे वाया जाणार नाही एवढं मात्र मी सांगू शकतो। तर नक्की मुंजा चित्रपट बघा, जर बघितला असेल तर नक्की सांगा कसा वाटला तुम्हाला, कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।